Good morning, students. Last video study the point social health and factor affecting the social health. The factor disturbing the social health is mental stress, second addiction, third chronic disease, and fourth communication media and excessive use of modern technology. की आपण सामाजिक आरोग्य या प्रकरणामध्ये काही मागच्या व्हिडिओमध्ये मेंटल स्ट्रेस, ॲडिक्शन, क्रोनिक डिसीज याबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि यामुळे आपलं जे सामाजिक आरोग्य आहे ते पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. अजूनही यांची काही कारणं आहेत की त्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आज आपण कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी याबद्दल स्टडी करणार आहोत. काल तुम्हाला ह्या दोन पिक्चरबद्दल थोडक्यात माहिती मी सांगितली होती. त्यानंतर खाली पहा एक पिक्चर आहे, बॉय युजिंग सेल फोन व्हाईल इटिंग. चिल्ड्रन हू वॉच द कार्टून फिल्म्स मे imitate the characters of those films tendency and beware of children who play the game like virtual war and car races. Brought about virtual accident in gradually become negative. Some games available on cell phone and computers are extremely time consuming and also causes economic losses to lose concentration on some essential subjects and may also prove fatal. की कार्टून फिल्म्स पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्राप्रमाणे वागतात पहा. जसं ते गेममध्ये पात्र दिलेले असतात त्याप्रमाणे ते वागण्याचा प्रयत्न करतात. गेममध्ये आभासी युद्ध असेल, गाड्यांच्या शर्यती लावलेल्या असतात, मुद्दाम घडवून आणलेले अपघात असतील. असे व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांची वृत्ती जी आहे, स्वभाव आहे, तसेच नकळत त्यांचा जो स्वभाव आहे तो नकारात्मक होत जातोय. मोबाईल्स असेल, संगणक असेल यावर उपलब्ध असणाऱ्या गेम्समुळे त्यांचा जो वेळ आहे त्या वेळेंचाही प्रचंड अपव्यय होतो. अभ्यासाकडे लक्ष लागत नाही आहे. इतर आवश्यक विषयावरही एकाग्रता नष्ट होते. त्याचबरोबर आर्थिक नुकसान असेल किंवा काही वेळा जीवघेणी ठरतात. आता खाली जर पाहिलं तर काही व्हिडिओ दिलेले आहेत पहा. अलॉंग विथ सम युजफुल पर्पज हग इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन इंटरनेट इज यूज फॉर व्ह्यूइंग सम इनॲप्रोप्राईट व्हिडिओ टूथ. की इंटरनेटचं माहिती जाल सहज हाती लागल्याने त्याचा उपयोग आपल्याला सकारात्मक कामाबरोबरच कधीतरी अयोग्य व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो. पण या माध्यमावर शासनाचे नियंत्रण आहे पहा. लहान मुलांसाठी अयोग्य ठरणाऱ्या ज्या वेबसाईट असतील, फिल्म कार्टून असतील, ह्या गव्हर्मेंट म्हणजे शासनमार्फत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. वेबसाईट, मूवीज अँड कार्टून फिल्म्स इन ॲप्रोप्राईट फॉर चिल्ड्रन आर बॅन बाय द गव्हर्मेंट. आता खाली पहा काही दिलेले आहे सिच्युएशन. व्हाय इज देअर इन्क्रीज इन न्यूज ऑफ डेथ बाय ड्रॉइंग इन ओशियन, फॉलिंग इन डीप व्हॅली और अंडर ट्रेन ड्युरिंग कॅचिंग द सेल फोन सेल्फी. आज आपण पाहतोय की मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीत पडून किंवा धावत्या रेल्वेखाली असेल किंवा समुद्रामध्ये बुडून काही व्यक्ती ज्या आहेत अपघात झालेले आहेत आणि त्यांच्या मृत्यूच्याही बातम्या अलीकडे आलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण सेल्फी काढण्याच्या नादामध्ये पूर्ण भान हरपलं जातं आहे. या ठिकाणी रोडवर ही व्यक्ती सेल्फी काढते, मागून कार येते, मागचा हॉर्न वाजवतोय तरी तो ऐकत नाही आहेत. परिणामी असे जे ॲक्सिडेंट आहेत ते होतात. देर इज इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन टू अपलोड द व्हिडिओ ऑफ रोड ॲक्सिडेंट इन्स्टेड ऑफ हेल्पिंग द विक्टिम्स. काही वेळेस अपघात झाल्यानंतर अपघातामध्ये जी व्यक्ती आहे तिला मदत करण्याऐवजी तिचे जे आहे मोबाईलमध्ये फोटोशूट केले जातात, व्हिडिओ तयार केला जातो आणि तो अपलोड केला जातो आहे. त्याला जर दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी जर लवकर नेलं तर तो त्याचे जीवसुद्धा वाचवू शकतो. पण असं होत नाही आहे. अशी व्यक्तींची जी मानसिकता आहे, व्हॉट्सअप असेल, मोबाईल असेल, ह्या अतिवापरामुळे
ती व्यक्ती जे सोशल हेल्थ आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब होत आहे. There is increasing competition to upload the videos of road accident instead of helping the victims. आज स्पर्धा झालेली आहे पाहत की रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्या दृश्याचे चित्रीकरण करून व्हॉट्सअप फेसबुकवर पाठवणाऱ्यामध्ये स्पर्धा आहे. मग अशी व्यक्तींची जी मानसिकता आहे त्या पूर्णपणे खालवलेल्या आहेत. याचे जे परिणाम होतात ते साधारणपणे मोबाईलचा अतिवापर यामुळे होतो पाहत. त्यानंतर पाहिलं आपण की व्हाय आर द व्हिडिओ क्लिप्स ऑफ पॅरेंट threatening or hitting the children not studying as per their wish or domestic helpers beating the children are very common on social media nowadays. आज जर पाहतो आपण की स्वतःच्या मनानुसार अभ्यास करत नाही अशा मुलांना धाकटशाही किंवा मारहाण करणारे पालक किंवा लहान मुलांना मारहाण करणारे घरगुती नोकर यांच्या ज्या क्लिप्स आहेत व्हिडिओ क्लिप्स ह्या जर मुलांनी पाहिल्या तर यांचा समाज माध्यमामार्फत त्या आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. मग साधारणपणे याचा अतिरेक जर पाहिला तर हे एकदम घातक आहे. या ठिकाणी पहा रोड ॲक्सिडेंट झालेला आहे. काही व्यक्ती या ठिकाणी पडलेली आहे, परंतु याचं जे आहे व्हिडिओ शूटिंग जे आहेत काही व्यक्ती करत आहेत. द पर्सन indulging in such destructive and unnatural activities is usually under stress, and such activities are bursting of stress. Medical science has declared such activities as mental illness. की अशी घातक व अनैसर्गिक कृत्ये करणारी जी व्यक्ती आहे ती कोणत्या तरी मानसिक तणावाखाली असते पहा. ही कृत्ये म्हणजे त्या तणावाचा विस्फोट असतो, त्याचं प्रकटीकरण असतं. आणि मेडिकल सायन्सने म्हणजे वैद्यकशास्त्राने अशा कृतींना मानसिक आजार ठरवलेला आहे की यांचं मेंटली स्ट्रेस म्हणजे मानसिक आरोग्य साधारणपणे खालवलेलं आहे. यांना सेल्फी काढत असताना कोणतंही भान राहत नाही आहे. पर्सन indulging in selfie is not aware about the world around and the risk. This is called as selfie-cide. सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवतालचे जग असेल किंवा सभोवतालचं जे वातावरण असेल त्याचं कोणतंही भान राहत नाही आणि ते धोकाही समजत नाहीत. या विकाराला साधारणपणे सेल्फी-साईड म्हटलं जातं. यामुळे काय होते मग पर्सन इंडल्गिंग इन डोमेस्टिक व्हायलन्स की घरगुती जे आहे कौटुंबिक हिंसाचार होतात. काही वेळेस सेंडिंग मेसेज टू अदर बिफोर कमिटिंग सुसाईड्स की काही आत्महत्या करण्याआधी इतरांना जे संदेश पाठवणारे व आत्महत्येचे व्हिडिओची क्लिप्स पाठवणारे सुद्धा मानसिकदृष्ट्या आजारी असतात आणि ते इतरांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी अशी जी कृत्य आहेत ते करतात. म्हणून साधारणपणे जर पाहिलं आपण तर काय केलं पाहिजे तर हेन्स मेक द constructive use of communication media like television, phone and internet for essential need and entertainment only, but do not go into their clutches by the spending hours with those media. म्हणून आपण काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका की मोबाईल फोन असेल, दूरदर्शन टी व्ही असेल, इंटरनेट असेल या प्रसार माध्यम जे आहेत यांचा वापर चांगल्या गोष्टीसाठीच आणि गरजेपुरताच आपण करायला पाहिजे. तासनतास वेळ घालवून ह्या माध्यमाच्या आहारी जे आहे ते अजिबात जाऊ नका. हेच आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून सुद्धा आपला संदेश तुम्हाला देता येईल की जास्तीत जास्त मोबाईलचा वापर वगैरे करू नका. तर असो नेक्स्ट जो चॅप्टर आहे पहा सायबर क्राईम्स, तो आपला ह्या वर्षीच्या सिलेबसमधून तो कट झालेला आहे. तर असो मग सोशल हेल्थ जे आहे ते चांगलं राखण्यासाठी तर यांचे काही उपाय पण आहेत. त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हटलं जातं आहे म्हणजे ताणतणाव व्यवस्थापन. हॅव यू सीन द लाऊडली लफिंग सिटीजन इन मॉर्निंग इन पब्लिक गार्डन्स. तुम्ही पहा सार्वजनिक उद्यानामध्ये सकाळी एकत्र जमून मोठमोठ्याने हसणारे नागरिक तुम्ही पाहिले असतील पाहत. नेम ऑफ दिस न्यूली पॉप्युलाइज कन्सेप्ट इज लॉटर क्लब. त्यांना साधारणपणे लॉटर क्लब मीन्स हास्य मंडळ, मोठमोठ्याने व मनमोकळे हसून ही माणसे
ही जे व्यक्ती आहेत स्वतःमधील जो ताणतणाव आहे तो हलका हलका करतात. मग अशा वेळेस द व्हेरियस वेज ऑफ एक्सप्रेशन लाईक इस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स. मग जास्तीत जास्त आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, समवयस्क भाऊ असेल, बहिणी असेल, शिक्षक असेल व सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर पालक, या सर्वांशी आपण संवाद साधणं आवश्यक आहे. जवळच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करणं हे पण आवश्यक आहे. मनातले विचार लिहून काढणे, हसणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी व्यक्त होण्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. म्हणजेच जर पाहिलं आपण इस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स, पियर्स, कझिन्स, भाऊ असेल, बहिणी असतील, टीचर, शिक्षक असतील, मोर इम्पॉर्टंटली पॅरेंट्स, पालक सर्वात महत्त्वाचे आहेत. कोणती समस्या, कोणती अडचण काही असेल तर आपण ही व्यक्त केली पाहिजे. व्यक्त केल्यानंतर मनावरील जो ताणतणाव आहे तो कमी होतोय. फोस्टरिंग द हॉबीज लाईक मटेरियल कलेक्शन. मग अशा काही छंद जे आहेत ते आपण जोपासले पाहिजेत. त्यामध्ये मटेरियल कलेक्शन की पुस्तकाचे जे आहे वस्तूंचा संग्रह करणे, फोटोग्राफी असेल की छायाचित्रण असतील, दर्जेदार पुस्तकं असतील, रीडिंग, कुकिंग, स्कल्पचरिंग, ड्रॉइंग, रांगोळी, डान्सिंग etc. helped us to properly utilize the free hours by diverting the energy and mind towards the positive thinking. Negative thought are automatically neutralized. की जास्त वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचं वाचन करणे, पाककला असेल, वेगवेगळे पदार्थ तयार करणे, शिल्पकला असेल, चित्रकला, ड्रॉइंग असेल, रांगोळी असेल, नृत्य असेल, संगीत असेल, हे जर छंद जोपासले तर फावल्या वेळ जो आहे तो सत्कारणी लागतोय आणि सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा व मन वळाल्याने नकारात्मक घटक आपोआप दूर जातात. त्याचप्रमाणे दुसरं जर पाहिलं आपण लर्निंग अँड लिसनिंग टू द म्युझिक, की फावल्या वेळेमध्ये आपण संगीत ऐकलं किंवा गाणी म्हटलं तर आपल्याला आनंद मिळतोय. सिंगिंग कीप्स अस हॅपी अँड ड्राईव्ज अवे द स्ट्रेस. त्यामुळे आपला जो ताणतणाव आहे तोही सुद्धा कमी होतोय. म्युझिक हॅज पॉवर ऑफ चेंजिंग द माइंडसेट. संगीतामध्ये अशी जादू आहे की त्यामध्ये आपल्या मनस्थिती जी आहे ती बदलण्याची ताकद असते. मैदानी खेळ खेळणे, देर आर व्हेरियस बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट लाईक इट कॉजेस फिजिकल एक्सरसाइज. मैदानी खेळ जर खेळलात तर आपल्यामध्ये शारीरिक व्यायाम, शिस्त व इतरांशी जी आंतरक्रिया आहे, संघभावना आहे, एकाकीपणा संपून व्यक्ती समाजभिमुख म्हणजे समाजामध्ये मिसळण्यास असे अनेक फायदे होतात. त्यामुळे आपण मग साधारणपणे हे जर केलं तर एकदम सामाजिक आरोग्य आहे ते चांगलं राहील. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज, मासिंग, व्हिजिटिंग द स्पा टू हेल्प टू रिलीव्ह द स्ट्रेस. नियमित व्यायाम करणे, स्नायूंना मालिश करणे, स्पा अशा उपायांना देखील ताणतणाव कमी होतो. योगा असेल, योगा इज नॉट लिमिटेड फॉर आसन्स अँड प्राणायाम बट इट इन्क्लूड्स डिसिप्लिन, बॅलन्स अँड गुड फूड. योगा फक्त आसने व प्राणायाम यापुरता मर्यादित नाही तर त्यात नियम, संतुलित व सात्विक आहार, ध्यानधारणा अशा अनेक घटकांचा समावेश आहे. दीर्घ श्वासोच्छवास असेल, योग निद्रा असेल, हे जे योगासने केले तर शरीराला जास्तीत जास्त फायदा होतोय. डीप ब्रिथिंग, योगिक स्लीप, योगासनं एक्सेट्रा आर गुड फॉर हेल्थ. तर मेडिटेशन, तर ध्यानधारणेमुळे, मेडिटेशनला ध्यानधारणा म्हटलं जातं आहे. ह्या ध्यानधारणामुळे स्वभावात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि विद्यार्थ्यांना जर पाहिलं मेडिटेशन केलं तर अध्ययनामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी व ध्यानधारणेचा खूप उपयोग होतो. तसेच वेळेचे व्यवस्थापन, स्वतःच्या कामाचे नियोजन, निर्णय घेण्याची क्षमता, हे जे गुण आहेत ते विकसित होण्यास सामाजिकदृष्ट्या मदत होते आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते चांगल्या पद्धतीने राखलं जातं आहे. हे जर केलं तर आपला जो जो स्ट्रेस आहे तो कमी होतोय. म्हणजे मेडिटेशन हेल्प द स्टुडंट टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन दिअर स्टडीज. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते. डिलिब्रेट
inculcation of characters like time management, planning of our own duties, and decision power is nothing but cultivating the socially strong and ideal पर्सनॅलिटी. थोडक्यात जर पाहिलं तर आपलं व्यक्तिमत्व चांगली होण्यास मदत होते. मग काय आहे पहा, वी हॅव ऑलवेज मॅनेज our stress. Those are not successful certain reasons. It leads to some more serious problem like depression and frustration. The me advice counseling, the psychotherapy are available for such persons. Similarly, many also provide helping hands. Let us the information about some of those. ताणतणाव व्यवस्थापन हे सगळं मार्ग आपल्या हातात आहेत, पण तरीही काही कारणांनी ते यशस्वी ठरलेले नाहीत पहा. तरी आपले नैराश्य असेल, उदासीनता असेल, या ज्या गंभीर समस्या आहेत ते उद्भवतात. अशा व्यक्तीसाठी वैद्यकीय सल्ला, समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञ हे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे काही अशासकीय संघटना पण यांना व्यसनाधीनता जे आहेत त्यांचं कमी करण्यासाठी, ती व्यसनाधीनतातून मुक्त होण्यासाठी ते प्रयत्न करतात. असे काही संस्था आहेत. अनफाईड मूवमेंट अगेनिस्ट टोबॅको, तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ आहे This movement has been started by 45 different well-known organizations like WHO, Tata Trust. This movement is active for controlling the tobacco consumption, providing guidance to ॲक्टिव्हिजीट्स अगेनिस्ट टोबॅको. की जागतिक आरोग्य संघटना असेल, टाटा ट्रस्ट, अशा 45 नामांकित संस्थांनी एकत्र येऊन ही तंबाखू विरुद्ध चळवळ राबवलेली आहे. त्यामध्ये तंबाखू सेवनावर नियंत्रण, तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्यांना मार्गदर्शन, अशा विविध उद्दिष्टांची ही जी चळवळ आहे ती कार्यरत आहे. दुसरे जर पाहिले तर सलाम मुंबई फाउंडेशन. This organization runs programs in various schools in Mumbai to empower children living in slum area in the field of education. The organization runs program in various schools in Mumbai to empower the children living in slum area in the field of education, sport, arts and business. झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय इत्यादीमध्ये सक्षम करण्यासाठी ही सलाम मुंबई फाउंडेशन ही जी मुंबईमधील संस्था आहे ती वेगवेगळे कार्यक्रम राबवते Organization encourage the children to take education by helping them to improve health and lifestyle. त्यांची जी साधारणपणे की विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यास सक्षम बनवणे, त्यांचं आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत करते. मग यांनी काय केलेलं आहे, दिस ट्रस्ट हॅज मेड सम डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र कम्प्लिटली टुडे फ्री थ्रू हार्ड वर्क. सिन्स द इयर 2002 द ऑर्गनायझेशन इज वर्किंग विथ 5 स्कूल इन अर्बन अँड रुरल एरिया फॉर मेकिंग द सोसायटी टोबॅको फ्री. त्यांनी ह्या ट्रस्टने महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे जे आहेत तंबाखूमुक्त केलेले आहेत. आणि ही जर पाहिली सन 2002 पासून ही संस्था समाज तंबाखूमुक्त व्हावा यासाठी शहरी व ग्रामीण भागातील विविध शाळा ज्या आहेत त्या शाळेसोबत ते संयुक्तपणे कार्य करत आहेत. द गव्हर्नमेंट इन about 2,000 schools in Mumbai and 14,000 schools in the rest of Maharashtra. The oath of freedom from tobacco is taken in every school as per the government letter. की 200 शाळांमध्ये, म्हणजे हा मुंबईमधील जवळपास 200 शाळांमध्ये, तर उर्वरित महाराष्ट्रामधील 14,000 शाळांमध्ये हा जो आहे सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत तंबाखू मुक्त जी आहे ती शपथ घेण्यात आलेली आहे आणि शासनपत्रानुसार प्रत्येक शाळेतून तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आलेली आहे. त्याचबद्दल गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स आहेत. The phone number, helpline numbers are published in newspaper to help the children in distress or facing any type of problem. Children contact the helpline to narrate their problems. The proper help and guidelines are offered of children. या ठिकाणी काही
जे आहे ते योग्य त्यांना सल्ले व्यवस्थित दिले जातात. कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस असतील, समुपदेशक असेल यांचे फोन नंबर्स वृत्तपत्रामधून टेलिव्हिजनमार्फत हे मोबाईल नंबर दिले जातात आणि फोन करून ते आपल्या समस्या सांगू शकतात आणि त्यांना योग्य ती मदत केली जाते. तर असो, हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आपल्याला आवश्यक काही घटक आहेत, हे जर केले तर सामाजिक आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकतं. तर असो, तर ह्या चॅप्टरची जी एक्सरसाइज आहे सर्वांनी नोटबुकमध्ये ती फिलअप करायची आहे. तर असो, आज आपण या ठिकाणी थांबूया. नंतरही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही टॉपिकबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. थँक्यू.